या ठिकाणी आपण पाहिली आणि सन्माननीय विजयजी खरावकर साहेब माजी नगरसेवक पनवेल महानगरपालिका यांच्या माध्यमातून ही एक संकल्पना मांडली गेली आणि ज्या नोटबुक्स आहेत त्या नोटबुक वरती एक मेसेज आहे. तो मेसेज मी आपल्याला नक्कीच सांगू इच्छितो की देणाराही परत घेऊ शकत नाही अशी भेट म्हणजे शिक्षण. खऱ्या अर्थानं शिक्षणाला अनन्यसाधारण महत्व आहे आणि इथून पुढे खेळाच्या माध्यमातून का होईना शिक्षण हे सर्वाधिक महत्वाचं आहे. खेळ हा खेळाच्या जागेवरती असेल परंतु शिक्षण देखील तितकंच महत्वाचं आहे असा संदेश देणारा खऱ्या अर्थानं या नोटबुक्स आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलंय. त्यानंतर मात्र आपण अंतिम पारितोषिक वितरण सोहळ्याकडे वळणार आहोत. सुरुवात करूयात सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्यांना मेगा फायनल मध्ये खऱ्या अर्थानं एक असा झेल घेतला की ज्यामुळे संपूर्णपणे सामन्याचं चित्र पलटलं. तर या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक प्रभात अंबोरे ठरतोय आणि या खेळाडूंना यानंतर मात्र या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज खरं तर अवघ्या एका धावेचा फरक या ठिकाणी राहिला कारण दोन खेळाडू या स्पर्धेमध्ये होते. एका खेळाडूचा गोलंदाजीचा अनालिसिस आहे 4 षटक 40 धावा आणि 4 विकेट्स. तर दुसऱ्या गोलंदाजाचा अनालिसिस आहे 4 षटक 41 धावा आणि 4 विकेट्स. परंतु इथे निवड केली जाते ज्यानं 40 धावा दिल्या आणि निर्णायक क्षणाला गोलंदाजी केली नन अदर दॅन रॉयल एस संघाचा राहुल भोई ठरतोय या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज. यानंतर या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समन याही कॅटेगरीमध्ये बरेचसे खेळाडूंनी आपली दावेदारी पेश केली. परंतु ज्या खेळाडूच्या बॅट मधून आले तब्बल 8 षटकार 3 चौकार ज्या खेळाडूने केल्या 29 चेंडूमध्ये 70 धावा या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज संतोष मात्रे ठरतोय या स्पर्धेचा आणि हे पारितोषिक वितरित यानंतर आपण चतुर्थ क्रमांकाच्या पारितोषिकाकडे वळणार आहोत आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक वितरित करण्यासाठी मी आमचे बाला अर्थातच विश्वास पाटील आणि त्यांच्या समवेत तुषार तिवारी या दोन्ही आमच्या मान्यवरांना विनंती करतो की आपण तृतीय क्रमांकाचं पारितोषिक चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक वितरित करायचंय. या ठिकाणी चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरतोय तो अर्थातच आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली हा संघ. यानंतर या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा मानकरी आणि हे पारितोषिक वितरित करण्यासाठी तृतीय क्रमांक आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक वितरित करण्यासाठी अनिकेत जयंकर
स्पोर्ट्स कळंबोली हा संघ ठरलाय तृतीय क्रमांकाचा मानकरी। त्यानंतर आपण द्वितीय क्रमांकाकडे वळणार आहोत। तर आमच्या मंचाच्या दिशेला मी जितके आमचे मान्यवर आहेत त्या सर्वांना विनंती करेन की आपण द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक वितरित करायचं। या पहिल्या स्पर्धेच्या द्वितीय क्रमांकाचा मानकरी रणजित कट्टे डीजी किंग्स 11 संघ ठरला या स्पर्धेचा उपविजेता संघ। या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू मॅन ऑफ द सिरीज। आणि यानंतर या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू, या खेळाडूचा एनालिसिस नक्कीच आपल्या समोर असेल। या संपूर्ण खेळाडूंना तब्बल 15 षटकार, 2 चौकार, 36 चेंडू आणि 121 धावांच्या खेळीमधून आल्या नन अदर दॅन संतोष गोस्वामी ठरतोय या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू। अर्थातच आणि यानंतर मात्र आमच्या सर्व सन्माननीय पाहुण्यांना विनंती असेल की आपण प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देखील वितरित करायचं आहे। पहिली वहिली या वर्षीच्या क्रिकेट हंगामामधली पहिली वहिली रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आणि विजेता ठरतोय, चॅम्पियन ठरतोय रॉयल ए हा संघ। अजयजी सूर्यवंशी, विजयजी खानावकर, हनुमंतजी चौधर, जियाउल हक, विश्वास पाटील, विजयजी पाटील,